श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असल्यास कोणकोणते संकेत आपल्याला मिळत असतात, कोणत्या संकेतांद्वारे, कोणकोणत्या चिन्हांद्वारे देवी लक्ष्मी आपल्याला सांगत असते की मी तुमच्या घरात येणार आहे. मी त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या पुराणांमध्ये आपल्याला नेहमी ऐकायला येतं की देवी लक्ष्मी ही धनाची देवता आहे, ती ऐश्वर्याची आहे. जेव्हा ही धनाची देवी आपल्यावर प्रसन्न होते तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं वातावरण निर्माण होतं. घरातील सदस्यसुद्धा खूप आनंदी राहतात. साहजिकच आहे. विष्णू पुराणाच्या कथेमध्ये एक उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. जेव्हा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठ सोडून निघून जाते तेव्हा त्या देवलोकांमध्ये पूर्ण अंधार पसरतो. बाकीचे देवी देवता असतात त्यांच्या चेहऱ्यावरचं सुद्धा तेज निघून जातं. जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नसते, जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न नसते तेव्हा साहजिकच आपल्याला पैशांची कमतरता भासत असते आणि आपल्यालाही घरामध्ये वातावरण, एक निराशाचं वातावरण आपल्यामध्ये जाणवत असतं. तेव्हा सागर मंथन झालं, म्हणजे समुद्र मंथन झालं, तेव्हा लक्ष्मी पुन्हा प्रगट झाली आणि देवतांमध्ये एक आनंदी वातावरण निर्माण झाले. तसेच देवी लक्ष्मी आपल्या घरी येते तेव्हा आपल्या घरामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात. कधीकधी आपल्याला या संकेतांची जाणीव होत नाही किंवा कधीकधी आपण त्याच्याकडे दुर्लक्षसुद्धा करत असतो. सर्वात अगोदर म्हणजे घुबड जे आहे ते देवी लक्ष्मीचं वाहन आहे आणि घुबड हे आहे ते आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसत असतं. तुम्हाला जर कुठं घुबड दिसलं तर हा खूप चांगला संकेत मानला जातो. सहजासहजी घुबड काही दिसत नाही आणि दिसली पण तर त्याच्या चेहऱ्यामुळे काही जण त्याला घुबड हे अशुभ आहे असं मानतात, पण तसं काही नाही आहे. कारण घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. तसेच कुबेर, धनाचे देवता, त्यांचेही वाहन हे घुबडच असे मानले गेले आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला घुबड दिसेल तेव्हा तेव्हा ते अशुभ न मानता त्याचे दर्शन घ्यायला नक्की विसरू नका. घुबड दिसली की समजायचं आपले काहीतरी चांगले होणार आहे. तेव्हा माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे तेव्हा आपल्या घरातील वातावरणसुद्धा बदलत असतं. ते कसं की घरातील सदस्यांचे एकमेकांविषयी आपुलकी वाढत असते. ते म्हणजे जे काही त्यांचे मतभेद असतात एकमेकाशी ते कमी होतात. बघा, माता लक्ष्मीचा येण्याचा अजून एक महत्त्वाचा संकेत आहे, तो म्हणजे एखाद्या घरात काय असतं ना, मांसाहार खूप प्रिय असतो. घरामध्ये म्हणजेच कसं की दररोज काही दिवसाआड म्हणजे एक दिवसाआड मांसाहार केलाच जातो. म्हणजेच थोडक्यात सांगायला गेलं तर काही लोक खूप मांसाहारी असतात, त्यांना शाकाहारी जेवण अजिबात आवडत नाही. पण जेव्हा माता लक्ष्मीचं तुमच्या घरात आगमन होणार असतं तेव्हा खूप मांसाहार करणाऱ्या व्यक्तीसुद्धा अचानक त्यांचं मन मांसाहार करायला अजिबात मानत नाही. म्हणजे ते म्हणतात नको, हे वस्तू हे खायला नको, असं त्यांचं मन तेव्हा होऊन जातं. हा बदलसुद्धा खूप मोठा असू शकतो. दुसरं म्हणजे एखादी व्यक्ती ती देवपूजा न करत होती, म्हणजे तिला देवाविषयी काही असा गंध नव्हता, ती देवपूजाला दिवासुद्धा लावत नव्हती आणि अचानक ती देवपूजा करायला लागते. अचानकच तिच्या मनामध्ये देवाविषयी आदर, म्हणजे देवदेवच करायचं असं तिला जेव्हा वाटत असेल तेव्हा समजून जायचं की देवी लक्ष्मीचं तुमच्या घरात आगमन होणार आहे. तुमच्या घरामध्ये कोण कोण असं आहे की ते अगोदर देवदेव करत नव्हते, आता देवदेव करायला लागले, किंवा तुम्हीसुद्धा आधी मांसाहारी होते आणि आता शाकाहारी झाले, असं तुम्ही असाल तर असं तुमच्या घरामध्ये कोण आहे मला कमेंट करून नक्की सांगा. देवी लक्ष्मीचा आगमनाचा एक महत्त्वाचा अजून संकेत म्हणजे की ज्या पती पत्नीमध्ये खूप भांडणे व्हायची, म्हणजे त्यांचं एकमेकांसोबत पटत नसतं, आता त्या घरातील वातावरण एकदम अचानक बदलायला लागलं आहे.
कोणतंही कारण असो, पण एक पती पत्नी एकमेकांसोबत चांगलं वागायला लागले. पती आपल्या पत्नीचा योग्य तो आदर करू लागला. गृहलक्ष्मीचा आदर करणं व तिला मान सन्मानाने वागवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. घरातल्या कुलस्त्रीचा आदर करणं हे सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचे कारण आहे. कारण आपली कुलस्त्रीसुद्धा आपली लक्ष्मीच आहे. माता लक्ष्मीचं, देवीचं तुमच्या घरात आगमन होणार आहे असे कोणत्या संकेतांवरून ओळखायचं ते स्वप्नांद्वारे मी तुम्हाला सांगते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वप्नांमध्ये शंखांचा आवाज येणे किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्हाला तेवत असलेला दिवा दिसला तर समजून जा माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन होणारच आहे, हे निश्चितच आहे. जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये असं काही दिसत असेल तेव्हा असं समजून जायचं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्की आगमन करणार आहे. संकेत तुम्हाला येत असतील तर नक्की तुम्ही माता लक्ष्मीचं दर्शन घ्यायला विसरू नका.